हे हॅलो गाईज, मी अनुजा. वेलकम टू माय यूट्यूब चॅनेल. कसे आहात तुम्ही? आय होप मस्तच असणार. तर आज ना अद्विकचा बर्थडे आणि त्याच्या डेकोरेशनची तयारी चालली होती. इथे मी भरपूर असे बलून आणले होते आणि भरपूर असं डेकोरेशन करायचं ठरवलं होतं, पण म्हटलं आता बघू कसं होतं आणि कसं नाही. तर मस्त इथे ना माझं बलून फुगवायचं काम चाललं होतं. हवा सगळी बाहेर चालली आहे. बस सुधारायचं दाबू ना. इकडून हवा लागायची. तुम्ही एकदा फुगवा थांबत मध्ये. काय काय आहे ते? फुगे फुगवायचं आणि झिरमळ्या एकच आणा, दोन नका आणू झिरमळ्या. आणि ते नावाचं हाय वाटतं. नावाचं हाय दादा, कशाला आणतं नाव आहे घे. काय? ते नावाचं ते होय, ते ना ते फुग्याचं. फुग्याचं नका. हाय ते नाव आहे नावाचं. कोणतं? ते नावाचं छोटा हाय दादा, जाऊ द्या. कोणतं नाव? ही आणा. काय गं बाई? झिरमळ्या आणा, निळ्या कलरच्या आणा झिरमळ्या. ते असं माहितीच नाही. आणि ती हे फुगे फुगवायचं आणि डबल टेप. जेवण बनवायला 100 रुपयाचं काय वेळ आहे? एवढं जेवण बिवण बनवायला 100 रुपयाने काय खाल्ले म्हणा. आणा दादा. इथं भेटत नाही ना. आई लागली. आई धरा फुगवून द्या. इथं भेटतंय. मी काय सांगू? नको रे डुंबो. फुगा नाही लय त्याला जोर लावून हे करावं लागतं. चला. दोडले का काय किती ते 8 मीटर. बाई सकाळ पाणी घालून माती घालून हिंडला. हा म्हणूनच झाले. दादा ह्याला घेता का? या. बसते ती पुढं. जा जा दादा सोबत जा. पॅन्ट टक 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 कसं मुदाम करत्या. जा बरी मम्मी पाशी जाऊन बस. म्हणजे अद्विकचा बर्थडे म्हटलं ना की खूप एक्साइटमेंट असते, कारण प्रत्येक आई वडिलांचं तसंच असतं. आपल्या बाळाचा बर्थडे म्हटलं की खूप एक्साइटमेंट असते, कारण कसं होतं आणि कसं नाही. आपल्या बर्थडेच्या अगोदर ना आपल्या बाळाचा बर्थडे म्हटलं की खूप भारी वाटतं. काय माहिती का, ती फिलिंगच वेगळी असते, पण खूप मस्त वाटतं. तरी ते ना आम्ही बलून फुगवत होतो, पण ते ना म्हणजे ती मशीनच खराब झाली होती. काय माहिती ते फुगे फुगवायची. त्याच्यामुळे आम्ही दादाला सांगत होतो की फुगे वगैरे घेऊन या म्हणून तर बांधून ठेवायला का लगेच. आई जोर लावून फुगवा फुगते. हो का, मी दाखवते तुम्हाला. मी फुगवले आता 4. सलग मारा ही करायचं. आणि ते आमच्या आईचं बघा, एवढं जीव खाऊन फुगे फुगवत होते ना, म्हणजे त्यांनी ना पूर्ण ताकद घातली होती ते फुगे फुगवायला. तर बघितलं काय, ते मस्त अशी मोठी कमान केली होती, पण याला ना फुगे कमी पडले होते. आणि मला ऐन टायमाला कोण फुगे आणून देणार, त्याच्यामुळे ना मी आहे त्याच्यामध्येच ॲडजस्ट केलं. कारण हे फुगे ना आम्ही मार्केटमधून आणलं होतं आणि ते मार्केट भरपूर असं आमच्या घरापासून लांब आहे. त्याच्यामुळे मग आहे त्याच्यातच ॲडजस्ट करावं लागलं. बघा हे बरोबर असंच का? तिकडचं लई पण काय नाही ग. कुठला की ना बसलो. ही ना पॅक बांधली. इकडची साईड पॅक बांधली म्हणून तरंगली. ह्यांनी चालेल. आता बसलं बघ, छान झाली. आता कमाल चालेल. एक लावला खाल्लं अंजा. काय
ही असलं झालं ना कमीच बांधलं का हे असलं कलर केसरी पण लेवल मग जरा हे होईल ताई वर खाली ना हा तू का तशी केलीस ना ती फुगे कमी पडली ना ते आणि काय इथं लावलं एवढं त्यातलं एक काढून ही लावायचं तिथं दोन आहेत आणि चमकीचं तिकडच्या साईडला पांढरा फुगा कमी पडला या म्हणून मी ती चॉकलेटी लावले म्हणजे भरपूर असं मी ठरवलं होतं डेकोरेशन वगैरे करायचं, पण एवढ्यातच ते फुगे संपले म्हटल्यावरती काय आता ठरवायचं आणि काय विषय तिथंच सोडून दिला मी डेकोरेशनचा. आणि एवढं डेकोरेशन करून पण काय फायदा झाला नाही, तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये समजेलच की काय फायदा झाला आणि काय नाही. तर मस्त इथे प्लॅनिंग नुसार चाललं होतं, म्हणजे एवढे फुगे फुगवायचं म्हटलं तरी पण थोडी सोपी गोष्ट नाहीये बरं का. पण आमच्या आईने एवढे सगळे फुगे फुगवायला मला मदत केली, म्हणजे आम्ही दोघींनीच एवढे सगळे फुगे फुगवले. म्हणजे दिसायला तर खूप मस्त दिसत होतं, पण ते फुगे कमी पडल्यामुळे ते अर्धवट दिसत होतं. पण जाऊ द्या, आता काय करणार. काय करायचं म्हणजे काय तर करत असतात पण एवढा शिका झाला म्हणाले मला म्हणत ते जवळपास कुठं आणू का केक तिकडून आणायचं तुटतंय शिदो आहे ना पण आता हा मग मी म्हणलं तिकडे न्या मग टाकले कुठं करायला त्याचे निघालं बघ ते बांधलंच नाही मीच गेलते आणाय मी तर काय पांढरा सांगितलंय ना आणि पांढऱ्याचं काम झालं की झालं पण ती कुठे गेलं ग बाई ती बेबी बॉस आणलाय ती लावाय ती फुगे लागणार म्हणून आता काय नाही आता दर बर्थडेला असंच करायचं आता शिकले डेकोरेशन करायचं मला वाटत होतं येतं का नाही पण आलं. आणि अद्विकला गाडी वगैरे आणायला मी जाणार होते यांच्यासोबत पिंपरीला, पण काय करणार ऐन टायमाला जावं लागलं यांना आणि खूप उशीर पण झाला होता. मग यांनी ना साहिलला घेऊन गेले, म्हणजेच भाचे आहेत आमचे ते, तर त्यांना घेऊन गेले होते कारण मला डेकोरेशन वगैरे पण करायचं होतं. आणि मी गेल्यानंतर मला पार यायला ना संध्याकाळी 8-9 वाजले असते आणि मग हे बाकीचं कोणी करायचं होतं, त्याच्यामुळे मग मी म्हटलं नको. मग यांना म्हटलं तुम्हीच जा, गाडी पण घेऊन या आणि जेवण पण घेऊन या. त्यांच्या तर मागे खूप धावपळ झाली कारण जेवण वगैरे ते आणायचं होतं. केक तर काय भैया आणणार होते, पण बाकीचं थोडंफार ते होतं ते यांच्याच मागे होतं. त्यांची त्या दिवशी खूप धावपळ झाली, पण लेकराचा बर्थडे म्हटल्यावरती कुठलेही वडील ना धावपळ करतातच आणि करावीच लागते. तर त्यांनी पण खूप हॅपी होते, जशी मी हॅपी होते. कारण काय माहिती का, पण आपल्या बाळाचा बर्थडे म्हटलं ना की वेगळ्याच लेवलची एक्साइटमेंट असती, ते काय सांगता पण येत नाही. एवढी म्हणजे भारी फ्रेशनेस असतं मनात. स्वतःच्या बर्थडेला पण एवढं भारी वाटत नाही ना तेवढं आपल्या बाळाच्या बर्थडेला वाटतं. त्याच्यामुळे तर म्हणतात ना आई वडील झाल्याशिवाय कुठलीच फिलिंग ना एन्जॉय करता येत नाही. तर तेच बरोबर आहे, कारण आम्ही प्रत्येक गोष्ट आम्ही एन्जॉय करत होतो. आणि अद्विकची ना कुठलीही गोष्ट असू द्या आम्हाला खूप छान वाटते, म्हणजे कुठली पण गोष्ट असू द्या नवल वाटते. खास करून म्हणजे तो बोलायला लागला, चालायला लागला, प्रत्येक गोष्टीत आम्हाला त्याचं नवल वाटत होतं. आणि बघता बघताना माझं बाळ आता 2 वर्षाचं झालं. म्हणजे तो नाही का काही रांगत होता फक्त घरामध्ये तिथल्या तिथे, आता तो चालतोय, पायऱ्या उतरतोय, खाली येतोय, वरती जातोय, पप्पा बोलतोय, मम्मा बोलतोय. म्हणजे सगळ्या गोष्टी ना आपल्यासाठी नवीन असतात आणि त्या खूप खास असतात. आणि त्याच सगळ्या गोष्टी ना आठवण म्हणून ठेवण्यासाठीच मी हे व्लॉग वगैरे किंवा अद्विकचं खास करून मी बोलते ना, का तर माझ्या पिल्लूला पण समजलं पाहिजे की तो कसा होता कसा नाही, किंवा त्याचा बर्थडे कसा झाला कसा नाही. त्याचा पहिला बर्थडे तर खूप साधा सिंपल झाला. मागच्या वर्षीचा त्याचा बर्थडे आहे, पण खूप साधा केला होता आम्ही, कारण माझे पप्पा एक्सपायर झाले होते त्याच्यामुळे. पण हा बर्थडे म्हटलं थोडासा चांगला करूया, कारण आधीमध्ये ना मोठा बर्थडे चांगला करायचं म्हणलं ना की ते चांगलं वाटत नाही. आता थोडासा साधा सिंपल करूया. 5व्या वर्षाचा बर्थडे त्याचा जरा चांगला करूया, म्हणजे एवढा पण मोठा नाही पण नॉर्मल आपल्याला छान वाटेल ना एवढं तर असा बर्थडे करायचा आहे. बघू आता तो पण बर्थडे होतो का नाही, कारण तेव्हा पण काय प्रॉब्लेम येऊ नये, म्हणजे झालं तर जाऊ द्या. बघू तेव्हाची तेव्हा. आता कुठे माझं बाळ ना 2 वर्षाचं झालंय, म्हणजे त्याला 5 वर्षाचं व्हायला अजून 3 वर्ष बाकी आहेत, म्हणजे भरपूर असा टाइम आहे. लाव का मधी आणि त्याच्यावर झिरमायला कसला ओळख येते त्यात खडा घाल एखादा नाही बनते का जातो का ड्रेसची तर आवतर कसली झाली बाकी नवीन माणसं बनलं असणार कोणी नवीन आहे तर मग सगळं दुपारी डेकोरेशन वगैरे करण्यातच माझा दिवस निघून गेला. आणि बघता बघता संध्याकाळ झाली. संध्याकाळी ना डायरेक्ट यांनी आल्यानंतरच मी ब्लॉग घेतला होता. त्यांनी येताना गाडी घेऊन आले होते, मग मी ती गाडी बघूनच पळत खाली आले होते. बघू कुठं आहे हो बघू गाडी गाडी बघू ना.
डाबडा बसत नाही मध्ये. बघू गाडी बसत नाही इथं. बसलो की हा बसवा तिला बाजूला. आणि हा येल्लो कलरचा हत्ती आता तुम्हाला जो दिसला ना तो माझ्या मोठ्या हत्याने घेतलाय. म्हणजे माझी आत्या पण आली होती बर्थडेला, मग तिने आद्विकला घेतलाय. मग आद्विक तो हत्ती कधी किंवा ही गाडी कधी असं खेळायचं त्याचं काम चालू आहे. पण भरपूर दिवसापासून आम्ही या गाडीची वाट बघत होतो आणि फायनली आली होती अंधारात, तर एवढी मस्त दिसत होती ना. पैसे वसूल झाल्यासारखं वाटत होतं, एवढी छान ती गाडी दिसत होती. आणि आद्विकना एवढा हॅप्पी झाला होता आणि ती गाडी बघून. मी पण गाडी बघितली की खाली पळत आले होते, जसं काय ती मलाच गाडी आणली. म्हणजे मी एवढी खुश झाले होते की मला वरती आवाज आला की यांनी आलेत म्हणून. मी लगेच पळत खाली आले गाडी बघण्यासाठी. म्हणजे गाडी तर मला अगोदरच माहिती होती कोणते आणणारे कसले आणणारे, तरी पण मी आले होते. आणि माझ्या आत्या मामा आजी सगळे बर्थडेला आले होते, तर त्यांची एक छोटीशी क्लिप घेतली होती शॉर्ट व्हिडिओमध्ये, तीच ह्याच्यामध्ये टाकली. आणि माझा बर्थडे बॉय ना मस्त असा फिरत होता इकडून तिकडे, त्याचं फिरायचं चाललं होतं. आणि बर्थडेचा लुक ना मी असं काय केलं होता, म्हणजे नॉर्मल असा मेकअप केला होता, पण लाईटीमध्ये खूप मस्त दिसत होता तो मेकअप. आणि आद्विक ना मस्त लाजायचं काम करत होता. मग आद्विकच्या बर्थडेचं सेलिब्रेशन चालू झालं आणि बघितलं का माझ्या डेकोरेशनचा काहीच फायदा झाला नाही. म्हणजे ज्या भिंतीला मी डेकोरेशन केलं होतं ना त्या साईडला ना लाईट होती, म्हणजे बल्ब होता, त्याच्यामुळे ना त्या बलूननी यांनी पण दिसत नव्हते आणि आद्विक पण दिसत नव्हता. मग आता काय करणार म्हटलं, चुकीच्या साईडला डेकोरेशन केलं म्हटलं ते असंच होणार, पण आता ऑप्शन नव्हतं त्याच्यामुळे जाऊ द्या म्हटलं. तर आहे त्याच्यामध्येच बर्थडे सेलिब्रेशन केलं. आणि तुम्ही म्हणत असाल छोट्या छोट्या क्लिप का घेतल्या, ऐन टायमाला माझ्या फोनमधलं स्टोरेज फुल झालं. मग काय स्टोरेज तर भरपूर असं रिकामं केलं होतं, पण अचानक कसं काय फुल झालं तेच समजलं नाही. पण ऐन टायमाला ते बघता पण येत नाही ना, कारण बर्थडेचं सोडून आपण स्टोरेज तर बघू शकत नाही. त्याच्यामुळे मग छोटे छोट्याच अशा क्लिप घेतल्या, एक दोन जुने व्हिडिओ डिलीट केले आणि मग छोटे छोटे अशा क्लिप घेतल्या, त्याच्या बर्थडेचं ऑप्शन वगैरे केलेलं. जा जा रडत रडत पैसे घेतल्यात. या ना आद्विक जवळ आल्यात ना, त्या माझ्या मोठ्या सासूबाई आहेत. ही माझी दिदी म्हणजेच माझी बहीण आहे. म्हणजे सगळे बर्थडेला आले होते आणि आमची आई वगैरे येणार होते, त्याच्यामुळेच आम्ही हा थोडासा मोठा बर्थडे करायचं ठरवलं होतं. आईला दे, आई आई राहिल्यात मोठ्या ओके राहिल्यात ग. कापा कापा ओ कापा. 5 वर्षाचा त्याचा बर्थडे ना खूप असा म्हणजे चांगला करायचा आहे, मोठा करायचा आहे. त्याच्यामुळे म्हटलं साधा सिंपल असा करूया. पण सगळ्यांना बोलवलं होतं कारण माझ्या लेकराचा पहिला बर्थडे ना खूप असा डेंजर गेला होता. त्याच्यामुळे मग आद्विकचं बर्थडे केक कटिंग वगैरे झालं. आता काय सांगणार तुम्हाला, अचानक मध्ये स्टोरेज फुल झालं होतं. मग त्याचा व्लॉग असाच आम्ही बंद चालू करतच घेतला होता. मग मस्त केक कटिंग वगैरे झालं. माझ्या टक्कूला मस्त केक वगैरे चारला आणि नंतर मग तो चिडचिड करायला लागला. जे अनोळखी माणसं त्याच्या समोर येत होते ना त्यांना बघून तो रडायचं काम करत होता. बर्थडे वगैरे झाला आणि सगळ्यांना जेवायला वगैरे बसवलं. आणि ही माझी माहेरची मंडळी आहे, म्हणजे सगळे जेवण करत होते आणि ते सगळेजण घरात जेवण वगैरे वाढायचं काम करत होते. आणि ही माझी सासरची मंडळी आहे, म्हणजे सगळे असे जेवायला बसले होते. जास्त काय आले नव्हते, पण जेवढे आले होते तेवढ्या सगळ्यांना थँक्यू. आणि आद्विकचा बर्थडे ना छोटा साधा सिंपल झाला, पण खूप मस्त झाला. आणि खास म्हणजे माझ्या वाघाला त्याच्या बर्थडे दिवशी गाडी घेतली, त्याच्यामुळे तर मी खूप हॅप्पी होते त्या दिवशी. रडते आता ती, तोंड बघा की. आणि हा व्लॉग ना दुसऱ्या दिवशीचा आहे. आणि आमचा आप्या बघितलं का, त्याला रडायला येत होतं, मम्मीची आठवण येत होती म्हणून. कारण मम्मी त्याला रात्री सोडून गेली होती, मग त्याला घरी जायचं होतं म्हणून रडायला येत होतं. आणि मी मस्त इथे पारुशीत बसले होते, यांनी मस्त आंघोळ करून आद्विकला खारी चारत होते. आणि आमची म्हातारी दिसली का, तिला मी म्हटले होते थांब आजच्या दिवस, उद्या सकाळी जा. मग ती थांबली होती.
तर फायनली काल अद्विकचा बड्डे झाला. आज दुसरा दिवस उगवला आणि माझ्या अवताराकडे इग्नोर करा. तर काल आमची आई राहिली होती, तिला ठेवलं होतं, तर ती जस्ट आत्ता गेली. आणि अद्विकच्या बड्डेचा ब्लॉग पण जास्त काय शूट केला नाही, कारण माझ्या फोनमध्ये स्टोरेज फुल झालं होतं. आणि त्यात ना अद्विक ना म्हणजे रडत वगैरे होता आणि गोंधळ गर्दी. बड्डे म्हटलं की काही ना काय काम असतं, त्याच्यामुळे तेवढ्या गडबडीमध्ये काय मला पूर्णपणे ब्लॉग शूट करणं काय झालं नाही. थोडासा छोटूसा असा ब्लॉग अपलोड केला. तर चॅनलवरती नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे माझे असेच सगळे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील. तर चला भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.